अमरावतीमधून एक महत्त्वाची बातमी। अमरावतीमध्ये शरद पवारांनी बच्चू कडूंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे। शरद पवार बच्चू कडूंच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवार यांनी बच्चू कडूंना आता खुली ऑफर दिली आहे। बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये आल्यास त्यांचं स्वागत करू असं वडेट्टीवार म्हणाले। तर शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत वेगळा निर्णय घेणार नाही। शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा आमचा निर्णय घेऊ असं बच्चू कडूंनी उत्तर दिलंय। आमचे मुद्दे घेतल्यास महाविकास आघाडीसोबत देखील जाऊ शकतो असं देखील बच्चू कडू म्हणतात। आमचे मुद्दे घेतल्यास महाविकास आघाडीसोबत आपण जाऊ असं बच्चू कडू म्हणतात। बच्चू कडू चांगले खासे मंत्री होते, तिकडे गेले, तेही गेलं नाही गेलं। आता ते बिचारे काय निर्णय घेतात, महाविकास आघाडीमध्ये जर त्यांची तयारी असेल तर आम्ही इंडियाच्या बैठकीमध्ये ती चर्चा करू आणि त्या संदर्भात हायकमांडच्याही कानावर टाकू। उद्या होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत चर्चा करणार बच्चू कडू तयारी असेल, त्यांनी जर बोलत असतील तर चर्चा करायला काही हरकत नाही। त्यांच्या पक्षाचं भलं कुठे आहे तर ते त्यांना कळलं आता, किंवा कळलं असेल किंवा कळणार। कारण असं आहे की पुढच्या 10 तारखेनंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसायसाठी बाशिंग बांधून तयार आहे असं आमची माहिती आहे। तर ते आता नवरदेव कोण आहेत हे 10 तारखेच्या निकालानंतर कळेल। त्यामुळे कदाचित त्यांना अंदाज आला असेल की आपला मंडपही बदलतो आहे आणि नवरदेवही बदलतो आहे, त्यावेळेस आपलं काही खरं नाही। त्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यात हा विचार आला असावा। आम्ही सध्या शिंदे साहेबांसोबत जेथपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही। शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ। शेतकरी शेतमजुराची काय मजबूती वाढतं आणि हे जर अजेंड्यावर आमचे काही मुद्दे आहेत ते जर घेत असेल तर कदाचित निर्णय बदलू शकतं। म्हणजे तुमचे जर मुद्दे महाविकास आघाडीनं घेतले तर तुम्ही सोबत जाऊ शकता? हां, बिलकुल। तुम्ही देखील नाही देऊ, आम्ही युतीला पण देऊ प्रस्ताव आणि आघाडीला देऊ। आणि ज्यानं हे मुद्दे जर ऐरणीवर पहिल्या याच्यावर घेतले तर हम उसके साथ है।